खरं तर आज फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही आहोत नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आज अधिवेशनाचा 6वा दिवस म्हणजे उद्या 7वा दिवस म्हणजे उद्या शेवटचा दिवस. आणि खरं बघायला गेलं तर आज 6व्या दिवशीच उद्या रविवार आहे म्हणून काही मंत्री कालपासूनच आपल्या आपल्या गावी आपल्या आपल्या मतदारसंघात सगळे मंत्री संत्री पळायला लागले. बरेचसे मंत्री ह्या अधिवेशनात गैरहजर होते आणि आम्हाला जे मिळालेल्या माहितीनुसार पत्रकारांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार खरं तर कालच फायली जे आणल्या होत्या मुंबईवरून अधिवेशनासाठी त्यातल्या बऱ्याचशा फायली ओपनच केल्या नाही. पण ज्या फायली होत्या ते देखील कालच गुंडाळायला सुरू केल्या, म्हणजे आज 6वा दिवस असताना देखील. बरं, त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज सकाळी मी ज्या ठिकाणी आहे हे सुयोग, ज्या ठिकाणी मुंबईवरून आलेल्या सर्व पत्रकारांची राहण्याची व्यवस्था केली आहे आणि सगळे पत्रकार आम्ही ह्याच भागात राहतो. मी तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं होतं. यापूर्वी नीलम गोरे ह्या ठिकाणी भेटायला आल्या होत्या आणि आज अजित पवारांचा टाइम होता सकाळी 8 वाजता भेटायला येण्याचा. सगळे पत्रकार रात्रीपर्यंत बातम्या देऊन वार्तांकन करून थकलेले असतात, पण त्यांना माहिती आहे की अजितदादा हे वेळेला खूप पाळतात. वेळेचे पक्के आहेत ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळेच पत्रकार आज लवकर उठून तयार झाले. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की अजित पवार 8 वाजता येण्याचे ऐवजी ते आले पावणे 8 वाजता, 15 मिनिटं अगोदर आले. सगळ्यांची धांदल उडाली. आम्ही सगळे फटाफट रेडी होऊन जे आमचं पत्रकार कक्ष आहे त्या ठिकाणी गेलो आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा संपन्न झाली. खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की कॅमेरा ऑन करू नका, मी तुमच्याशी बोलायला आलो, गप्पा मारायला आलोय. त्याच्यामुळे आम्ही औपचारिक चर्चा जी आहे ती न करता अनौपचारिक चर्चेमध्ये आम्ही सगळे सहभागी झालो. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जनतेच्या समस्या आहेत, पत्रकारांच्या समस्या आहेत, त्याच्यावरती बोलणं झालंच. पण शेवटी आमची जात पत्रकारांची. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारलाच की विरोधी पक्षाचं काय झालं दादा, 1 वर्ष झाले. सुरुवातीला त्यांनी 10% जे आहे नेहमीच ठरलेले की कमीत कमी संख्याबळ 10% तरी असायला पाहिजे पक्षाकडे आणि ते संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेता आम्ही देऊ शकत नाही. पण याच्यानंतर सर्व पत्रकारांनी, काही वरिष्ठ पत्रकारांनी आम्ही त्यांना हे प्रश्न देखील विचारले की यापूर्वी 1980 किंवा 85 ह्या काळामध्ये जेव्हा विरोधी पक्षनेता भाजपाकडे सत्ताबळ नसताना देखील देण्यात आलं होतं, तर शेवटी त्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली आणि त्यांनी सांगितलं की अगदी बरोबर आहे, आम्ही सत्तेत आहोत, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं तर आम्ही देऊ. आणि ही गोष्ट सत्य आहे. कारण यापूर्वी विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले, भास्कर जाधव यांनी देखील ह्या अधिवेशनाच्या अगोदर सचिवांना तसं विचारलं होतं की घटनात्मक अशी तरतूद आहे का, की 10% संख्याबळ असेल तरच विरोधी पक्षनेता निवडायचा. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी कुठलीही तरतूद नाही, अलिखित सांगितलं, अलिखित. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी 10% संख्याबळ असणं हे घटनात्मक नाही आहे. बरं, बघायलाच गेलं तर मुद्दा क्रमांक 2 उपमुख्यमंत्री असावे हे कुठल्याही घटनेमध्ये नाही. घटनेमध्ये अशी तरतूद नसतानाही 2 मुख्यमंत्री हे करू शकतात, तर एक विरोधी पक्षनेता का नाही करू शकत? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घटना लिहिल्यानंतर सांगितलं होतं की लोकशाहीला जर टिकून ठेवायचं असेल, लोकशाही मजबूत असायला पाहिजे, तर विरोधी पक्षनेता असायलाच हवा. कारण विरोधी पक्षनेता हा जनतेचा आवाज असतो, जनतेच्या समस्या तो मांडत असतो आणि विरोधी पक्षनेता नसेल तर सत्ताधाऱ्यांना मनमानी कारभार करता येतो. तर त्यामुळे विरोधी पक्षनेता असायला हवा होता, पण विरोधी पक्षनेता सत्ताधारी जाणून बुजून देत नाहीत. हे मात्र आज आमच्या या दिलखुलास चर्चामध्ये स्पष्ट झालं. बरं, राहिली गोष्ट एक की अधिवेशन उद्या संपते आहे. त्यामुळे आज आम्ही यशवंत स्टेडियमवरती जे आंदोलनं सुरू आहेत त्या ठिकाणी आम्ही भेट दिली. कालही आम्ही त्या ठिकाणी दिवसभर होतो. पण आज त्या ठिकाणी पाहिलं की बरेचसे आंदोलन करणारे आंदोलक यांनी काढता पाय घेत गावाकडे वाटचाल केली. कारण काय? त्यांना कळलं की सरकार हे बहिरं आणि आंधळं आहे. कारण सरकारला कुणाची काही पडली नाही आहे. मी वारंवार सांगितलं फेसबुकच्या माध्यमातून, आमच्या बातम्यांच्या माध्यमातून की विधान भवनाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांना बॅरिकेड केलेलं आहे. कुठल्याही आंदोलकाला आतमध्ये प्रवेश नाही, म्हणजे आंदोलक तिथं यायलाच नाही पाहिजे. आंदोलक नाही आला तर मग समस्या मांडायच्या तरी कुठे? बरं, आंदोलक नाही येत तर हे मंत्री संत्री जे आहेत
संबंधित मंत्री आहेत ते देखील आंदोलकांना भेटायला जात नाही. काल एक असंच प्रकरण जे शिक्षक उपोषणाला बसले आहेत, महिला शिक्षक आहेत आणि जवळपास 650 महिलांचं शिक्षकांचं वेतन हे गेल्या 10 महिन्यापासून बंद आहे. तर त्यामुळे त्यासाठी मी काल स्वतः त्यांना सुषमा अंधारेंचा मोबाईल नंबर दिला. मी त्यांना स्वतः बोललोय. आज सुषमा अंधारे कशाबशा त्या ठिकाणी आल्या. महिलांना त्यांनी आश्वासित केलं, की मी तुमच्या सोबत आहे वगैरे, वगैरे. पण असं बोलण्या इतपत जरी एखादा नेता त्या ठिकाणी गेला असता तर गोष्ट वेगळी. पण रात्री आंदोलकांचा मला फोन आला, जे त्या ठिकाणी बसले होते. आंदोलक शेवटी आंदोलक. 5 दिवस तुम्ही अन्न-पाणी त्याग केल्यानंतर तुमच्या भावना भडकणार. समोर तुमच्या सत्ताधारी नेता आल्यानंतर तुम्ही साहजिकच आहे त्यांना बोलणार. त्यांनी आक्रमक होऊन जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्या नेत्यांनी पळ काढला. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, की या ठिकाणी जनतेच्या समस्या ऐकून घेण्या इतपत सरकारकडे वेळ नाही म्हणा किंवा त्याला ऐकून घ्यायची नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हे सगळं जे आंदोलन चाललंय पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत, उद्या तर सगळ्यांनी आजच डिक्लेअर केलंय की आंदोलन संपत आलं, कारण उद्या आहे रविवार. आणि त्यामुळे आज खरं तर स्टेडियममध्ये खूप आंदोलक आक्रमक झाले होते. काही आंदोलक या ठिकाणी जातीच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन आले होते आणि एकाने अक्षरशः फक्त बिना कपड्याचा, फक्त चड्डीवरती आणि हातात ध्वज घेऊन तो स्टेडियमच्या पायऱ्यावरती पळत सुटला. का तर आत्मदहन करण्यासाठी. जसा तो पळत सुटला तसा त्याच्या मागे पोलीस देखील गेले. त्याला कसं बसं पकडलं. मी त्यांची मुलाखत घेतली, ते तुम्हाला खाली दिसतच असेल. आणि त्याच्यानंतर मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 3:30 वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही अंगावरती रॉकेल ओतून आम्ही आत्मदहन करू. तेव्हा ही गोष्ट पोलिसांनी तात्काळ कॅप्चर केली आणि पोलिसाचा फौजफाटा, IAS अधिकारी वगैरे आले, 2 गाड्या लावल्या आणि धपाधप सगळ्यांना उचलून आतमध्ये टाकायला सुरुवात केली. तर अशा गोष्टीमुळे, का तर आंदोलक आक्रमक कधी होतो, जेव्हा अधिवेशन संपत आलं आणि कुणीही त्याच्याकडे आलं नाही, म्हणजे त्याचं पूर्ण व्यर्थ गेले. 4-5 दिवस, 6 दिवस जे झाले ते व्यर्थ गेले. त्यामुळे आंदोलक आक्रमक होत होते. आणि असं असतानाही आता जनतेलाही एक कळलं की सरकार आता पूर्णतः जनतेचं ऐकून घेणाऱ्यापैकी नाही. बरं, महत्वाचा मुद्दा एक, सत्तामध्ये बसलेले मंत्री देखील, त्यांना देखील कुठलेही असे अधिकार नाहीत की कुणाला जाऊन भेटावं आणि त्यांना आश्वासन द्यावं. बरं, त्यातल्या त्यात या ठिकाणी आलेले बऱ्यापैकी मोर्चे जे होते, काहींच्या मागण्या होत्या, आम्हाला कायमस्वरूपी करा, वेतनवाढ द्या, पेन्शन योजना सुरू करा. अहो, सरकारकडे पैसाच आहे कुठे? तिजोरीमध्ये खळखळाट आहे. इकडे त्यांनी महसूल वाढवलाय, दारूवरचा महसूल वाढवलाय, तरी त्या पैशाची भरपाई होत नाहीये. लाडक्या बहीण योजनेला पैसे द्यायचेच आहेत. बरं, त्यातही आज अजित पवारांना असा प्रश्न विचारला होता की लाडक्या बहिणीला 21 रुपये कधी देणार? तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं. पुढच्या 5 वर्षात, म्हणजे अद्यापही 5 वर्ष होईपर्यंत हे सरकार 21 रुपयाचं देण्याची त्यांनी एक्सेप्ट नाही केलं. म्हणजे त्यांनी सतत एकदम हसत्या स्वभावामध्ये आम्हाला सांगून टाकलं की आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलं. म्हणजे काय जाहीरनामा आहे? 5 वर्षाचा. म्हणजे हे कधी देणार? येणाऱ्या निवडणुका जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये येतील, निवडणुका जवळ आल्या, 5-6 महिने निवडणुका राहिल्या की हे 21 रुपये देऊन मोकळे होतील. जसं आता बिहारमध्ये 10,000 रुपये देऊन मोकळे झाले. म्हणजे काय? पुन्हा मतं घ्यायला तयार, पुन्हा सत्तेत यायला तयार. पण मंडळींनो, खरं तर महत्त्वाचा मुद्दा, अंतिम संदर्भ हेच सांगायचं आहे की या अधिवेशनामध्ये नाही तर कुठल्याही अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न सुटतील हे आता काही दिसून येत नाही. कारण गेले 1 वर्ष मागच्या उन्हाळी अधिवेशनात आणि आताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील विरोधी पक्षनेताच दिला नाही, तर जनतेचे प्रश्न सुटणार कुठून? आणि त्याचबरोबर आता विरोधी पक्ष जे आहेत ते देखील आता हतबल झाले आहेत. त्यांनाही कळलं की आम्ही किती ओरडा, किती बोंबा मारा, काही होणार नाही. आताचं जे अधिवेशन ज्या पद्धतीनं काहीतरी गनिमी कावा करून आखण्यात आलं, आचारसंहितेचा बहाणा करून अधिवेशन कमी करण्यात आलं, हे कशासाठी? हे का? याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे. तर चला भेटूया उद्या. अधिवेशन संपेल आणि आम्ही सगळे मुंबईकडे रवाना होऊ. पण जनतेच्या समस्येसाठी बोलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि नक्कीच राहू. धन्यवाद.